चॅनल जिप्सी मध्ये. तर आज आपण आलो आहोत खोल समुद्रात नेट मारायला, नेट रापण मारायला. तर आता वाजले 7:15 आणि रापण मारूनही झालेले आहे. पाठी तुम्हाला माहिती झाली दिसत असेल. फ्रेंड, चॅनलला नवीन असाल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. अगर की भरपूर मेहनत घ्यायला लागते व्हिडिओ बनवायला, तर तुमची कमेंट माझ्यासाठी भरपूर महत्त्वाची असते. त्यामुळे कळते की माझा व्हिडिओ कसा झाला आहे. आणि समुद्राचा आनंद मी घेत आहे आणि आमचे मित्रमंडळी जाळी खेचण्यात मग्न आहेत, गाणी बोलत हायलेस करत. तर ही असते आमच्या कोली बांधवांची लाईफ. नेहमीचा रुटीन आहे त्यांचा. कधी मासे मिळतात, कधी नाही मिळत, कधी वारा भरपूर असतो. तर ही आपली होडी आहे, तिला पगार बोलतात. ही छोटीशी येलो कलरची दिसते राईट साईडला, तिला पगार बोलतात. जे होडी आपली ही मोठी होडी नांगरट असते, ते आपल्याला किनारी नेण्याचं काम करते ती. तर ही आहे भावानो आपली कोली लाईफ. अजून रापण यायला कमीत कमी अजून अर्धा तास जाईल, कारण भरपूर टाइम लागतो रापण खेचायला. तर फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सोलट मासेमारीचा आपण व्हिडिओ बनवलेला होता. तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर माझ्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता, नाहीतर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ते जाऊन तुम्ही पाहू शकता. तर माझ्या मागे तुम्हाला समुद्र पाहायला मिळत असेल, कारण किनारपट्टीपासून भरपूर दूर आहे आणि आपल्याला अजून मासे पाहायला मिळतील. पण त्यासाठी आपल्याला थांबावं लागेल, कारण आपण खेचायला तरी पण अर्धा पाऊण तास तरी जाईल जास्त, कारण खेचायला भरपूर हार्ड असते आणि जाळी भरपूर छोट्या हवालाची असल्यामुळे ते अजून वजनदार असते आणि त्यामध्ये पाण्याने अजून त्याचं वजन वाढला जातो. तर आपल्याला थोडा थांबावं लागेल. कुठली मासे आपल्याला पाहायला मिळतील ते सांगू शकत नाही, कारण कुठली
आता आपण पूर्ण रापण बोटीमध्ये आली आहे आणि मासे स्टोरेज मध्ये टाकून झालेले आहेत. तर आता आपण दुसरीकडे जाणार आहोत मासे शोधत दुसरीकडे अजून मासे भेटतात का बघणार आहोत. तिनेंद्रा पुढे व्हिडिओ स्किप करू नका आणि व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट मध्ये लिहा. आपण पाहिली कशी मासे रापण मारून मासे पकडले जातात. तर ही आपली बोट. तर आता आपण जाणार आहोत दुसरीकडे कुठे मासे भेटतात ते पाहणार आहोत. तर तोपर्यंत आपण वेट करूया. तोपर्यंत समुद्राची मजा घ्या. आणि आता आपण निघालो आहोत मासे शोधत अर्ध्या रस्त्यावर आलो आहोत. तर आता आपण पाहू कुठे मासे मिळत आहेत का. कुठे मासे दिसले तर लगेच आपण परत दुसरी रापण मारणार आहोत. तर फ्रेंड्स आता आपण आहोत अरबी समुद्रात. तर ही जी पर्सनॅलिटी रापण आहे ते ह्यामध्ये कुठले मासे पकडले जातात असं नाही की काकड आहेत, जे छोटे छोटे मासे आहेत. जो माशांचा साव पाण्याच्या किनाऱ्यावर येतो वरती, तो जर दिसला किंवा आढळला टीव्हीच्या मार्फत किंवा आपल्या नजरेने आपल्याला जर तो साव दिसला, म्हणजे वरती साव दिसतो आपल्याला सावलीसारखा, जर तो आपल्याला पाण्याच्या वरती किनारी दिसला तर तो असा रापण मारून पकडला जातो. त्याला पर्सन नेट बोलतात. अजून भरपूर भाषा आहेत, भाषांमध्ये नाव आहेत त्याची. तर आपल्या इकडे तर पर्सन नेटच बोलतात. तर अशी आपण आज रापण मारली आणि मासे पकडले. ह्यामध्ये जर शिंगाला मोठा शिंगाला 15-20 किलोचा शिंगाला किंवा पापलेट किंवा सोलट की कुठलाही मासा असू दे, त्याचा जर ग्रुपचा जर साव दिसला, सावट दिसला पाण्याच्या वरती, तर अशी रापण मारून ती पकडली जाते. जशी आता आपण ही रापण पाहिली व्हिडिओमध्ये, तशीच रापण मारून ती तसे मासे पकडले जातात वेगवेगळ्या प्रकारचे. तर भरपूर दिवसांनी मासे मिळाले आहेत माझ्या मित्राला, म्हणजे हे ज्या बोटीचा मालक आहे राम पाटील. नमस्कार. आता आम्ही हेच चाललो. एक मच्छी आहे, नवा पाणी आहे, बोटी चालले तिकडे. हेट आपण आता किती वाजता नवात आपल्याला श्रीवर्धनमधनं 9 मध्ये यायला किती टाइम लागतो? 2 तास. 2 तास आपल्याला श्रीवर्धनपासून 9 मध्ये यायला 2 तास. तर आता आपल्याला अजून मच्छीच्या शोधात चाललो ना. हा, मच्छीला चालत होतात. तर आता आपल्याला मच्छी असेल तर आपल्याला कसा कळेल? तर आता मच्छी दिसेला बोटी मारतात, त्यांना समजेल का झालेत का नाही झालेत त्यावर आहे. जर आपल्याला नजरेने मच्छी दिसली तर मच्छीचा कसा प्रकार असतो? मच्छीचा प्रकार आपल्याला समजतो. काय तामसन आहे, काय उठलेला मावरा आहे, काय टिवीर मावरा आहे, तेव्हा आता समजेल. जर आपण नजरेने बघितलं तर आपल्याला असा काला काला हा, काला काला पाणी दिसतंय. तर आपण हेड म्हणजे आता हेड ही दिशा कुठली? आता ही एक म्हणजे हरणा इकडे दाबोर, रत्नागिरी हा, रत्नागिरी पावसाळ्यात हेड हे चालू. आणि हे इकडून उपर म्हणजे आपण मुंबई म्हणजे हा, मुंबई मुरुड, ही आपली कोली भाषा आसामचा. हा, ही कोली भाषा. ही आमची कोली भाषा आहे. हेड म्हणजे रत्नागिरी, हा. उपर म्हणजे गुजरात. हा, मुंबई गुजरात. मुंबई गुजरात मुरुड, ही उपर साईड. हा, उपर साईड. तुला ह्या लाईनला किती वर्ष झाली? म्हणा ह्या वर्षाला 16-17 वर्ष झाली. लहानपणात तुला बोलला हा, लहानपणापासून मी करतो धंदा. ही मच्छी कशी भेटते कशी नाही, कुठलाही धंदा करू शकतात ना? हो, सगळा. कुठले कुठले धंदे करू शकतात? मी दालदी आपला नेटवाला, बारीक धंदा, मोठा धंदा, सगळा मिक्स. काय येईल तो धंदा. रात्रीला कशा प्रकारे जायला लागतं समुद्रात? मगर आणि लाल जाली एक आणि आपल्याला रात्री जायला लागतं, सकाळी जायला लागतं. संध्याकाळी यायला लागते. मग
मग वस्तीला आम्ही असतो, वस्तीला सम्राट जवळ. आपण झाली टाकून पाण्यामध्ये हा. टाकून वाढवतच बसायचं. झाली आम्ही टाकतो आणि संध्याकाळी 5 वाजता, मग सकाळची 4 वाजता मी वरताव. खेसात 9-10 वाजतात. मग मच्छी आली का बर्फात मारताव. मग 4 दिवसांनी मग जातो. आणि आपल्या जीवनाची मच्छी जास्त करून खाल्ली जाते, त्याला कारण का जीवनाची मच्छी ताजी असते आणि खायला चवदार असते, त्याचं कारण काय? ते फ्रेश असते. आम्ही सकाळी मारतो, संध्याकाळी जातो. मग शिवाजींची मच्छी एकदम फ्रेश, मग खायला पण चवदार. तर आपल्या श्रीवर्धन मुंबई या ठिकाणी कुठले कुठले मासे जातात मार्केटला? मार्केटला काय कवर, शिंगाला, दुसरा बारीक धंदा असेल का ते तागली, भेलीच आणि सगळं का असे तो जातो मच्छी काय भेटवलं झालेला. यंदा धंद्याचा एकदम लॉस आहे. कोणाला 500 किलो, 300 किलो, 400 किलो हे असा भेटते. कामगार वर्ग कुठले? हा, कामगार वर्ग आपले खलाशी कुठले? हे खलाशी आमचे काय जीवनातले आम्ही 4 जण आहोत आणि EPC आहेत. हे भैया लोक आहेत. बाहेर किती आहेत? आम्ही 4 आहेत भैया आणि एक आहे एक म्हसले किती गावचे? जीवने गावचे आहेत. आपल्याला माशांची चाव पाहायला मिळत आहे समोरच. ते मासे वर उठलेत, त्यांना आपल्याला आता टार्गेट करायचं आहे. तर आपली रापण आता आर्या गेलेली आहे. आपल्या समोरच मासे उठताना दिसत असतील. वार सुटलंय रे, दर्याला तुफान उठलंय रे. दारू हे आपलं कुठलंय रे, खऱ्यांशी नात तुटलंय रे. वादळ वार सुटलंय रे, दर्याला तुफान उठलंय रे. दारू हे आपलं कुठलंय रे, खऱ्यांशी नात तुटलंय रे. येल नको लावू धक्क्यावर जाऊ घेऊनशी मासली सारी. येल नको लावू धक्क्यावर जाऊ घेऊनशी मासली सारी. दादा डोलकरा लाव बेगीन होरी किनारी. दादा डोलकरा लाव बेगीन होरी किनारी. हैया हो, हैया हो भैया, हैया हो भैया, हैया हो भैया, हैया हो भैया. दर्याची दौलत सारी झाल्यानं आपल्या गावतैर. कोली लोकांची नवसाला एक विरा माऊली पावतैर. दर्याची दौलत सारी. त्यावरूनच आपल्याला पाण्यामधले मासे पाहायला मिळतात. त्याचा उपयोग तुम्हाला माहिती आहे का होता तो. GPS TV. दादा डोलकरा लाव बेगीन होरी किनारी. दादा डोलकरा लाव बेगीन. हैया हो, 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 हैया हो.
जोरीला रे जोरीला रे सागराला हात काय जोरीला रे जोरीला रे सागराला झेंडूच्या फुलांचा तोरण बांधिला झोपेली होळी तर पाण्याला दुरून येऊन लाट गो आई खेळतय ग माझे होरीला भिरलय आलाय मनाला नखवा निघाला रे निघाला बारांडोलीला नखवा निघाला रे निघाला बारांडोलीला सांचे पाराला न मार्तंड शोभे जसा मावरा शोभे डोलीला अंगाराला ऊन मस्तकी आई तरणीला भगवा दोरीला सांचे पाराला न मार्तंड शोभे जसा मावरा शोभे डोलीला अंगाराला ऊन मस्तकी आई तरणीला भग होळी खेचण्यासाठी तर आपण तर सक्सेसफुल बसलेली आहे. मासे भरपूर पहिल्यापेक्षा पाहायला मिळणार आहेत. जे पहिले आहेत आपले गणेश कांडे दिसत आहेत. इथे खलाशी वर्ग युपीचे दिसत आहेत. एक मासल्याचा आहे आणि तिघे जण आहेत ते आपले जीवना कोळीवाड्यातला म्हणजे आमच्या गावातले आहेत. राम आणि रामची सेना तर आपण खेचण्याचा प्रयत्नात लवकरात लवकर हायलेस करत एनर्जी वाढवीत आपण लवकरात लवकर अनाथ घेण्याचा प्रयत्न चाललाय. गणेशनी पूर्ण हेटीवर घेऊन ठेवलेली आहे. सुनंदा भक्तीन कारल्यानु आईली अंगान वारा काय खेळावला कापुराच्या राशी घेऊन निघाली नवस आईचा फेरावला. सुनंदा भक्तीन कारल्यानु आईली अंगान वारा काय खेळावला कापुराच्या राशी घेऊन निघाली नवस आईचा फेरावला. तुला शेवंतीचा मान देऊन आईचा पूजन करीला नवसाचा कोंबडा घेऊन आई मंदिरावर तुझ्या उरविला नवस आईचा फेरीला निघाला रे निघाला बारांडोलीला नागवा निघाला रे
तयारी झुक्याची टोपली मध्या बजेव चिकूचा बाजारी Askin upire godara, eu madakela tuzundera. 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 Askinच्या वाट्यावर हाय हिंदला, askinचे बापाचा हाय बंगला. askinच्या वाट्यावर हाय हिंदला, askinचे बापाचा हाय बंगला. तर आता आपण पाहूया बोटीची जेवण नक्की कशी बनवतात ते. नऱ्या साहेब आपल्याला दाखवणार आहेत कसं मच्छी कापायची ती. कुठला मासा कापलायचा? पाला. पाला जिवंत पाला ह्याच्यात आहे काय? जिवंतच आहे. तर मिक्स माशांची आज फ्राय नाही तर कालवण मस्त टेस्ट येते ना त्याला. सगळ्यांचा रक्त एक होऊन कालवणाला लय भारी चव लागतो. तर आपल्याला कालवणाला बघा काय पाला आहे, ढोमा आहे, काय रेनवी आहे ना, ठीक आहे. ढोमा हाईद पाला हे मिक्स माशांचं कालवण बनणार आहे. तो असा चवदार कालवण बनणार आहे. होळीतला तुम्ही कालवण कधी नक्कीच आलात तर टेस्ट करा, भरपूर चवदार लागतो. तर अशा प्रकारे मच्छी साफ केली जाते बोटीवर. फास्ट पद्धतीने मच्छी तुम्हाला कापताना पाहायला मिळत असेल बोटीवरची. आपण म्हणून झालेले आणि आता म्हणतो परत घरी. तर आपण जाणार आहोत जुना जेटीवर. ते मासे उतरवले जाणार आहेत. व्यापारी आणि ठिकाणाचे लोक जे असतात ते मासे व्यापार करून घेऊन जातात. मुंबई रत्नागिरी या ठिकाणी, मुंबई रत्नागिरी गोवा या ठिकाणी. तर आता आपण जाणार आहोत जुना जेटी येथे. तर अशा प्रकारे बोटीवरचा जेवण बनवला जातो. जे बोटीचे नागवा बनवत आहेत, स्वतः
राम पाटील जेवण बनवत आहेत. दिवसच्या जेवणाची रेसिपी बघून घ्या. मस्त असा वास मारत आहे कालवणाला. कांदा कोथिंबीर लसूण टाकायची राहिलेली आहे. कांदा टाकण्यात आले मीठ. इथे जाडा मीठ वापरला जातो. आपला टाटा नमक वगैरे काही इकडे वापरत नाही. व्हिडिओचे खलाशांना लाईक करावं लागतं. असा जेवण द्यावं लागतं. रोज 75 असतो त्यांचा. फ्रेंड्स हे आमच्या गावातले काशीनाथ ते रामपाटलांच्या बोटीवर काम करतात. काशीनाथ किती वर्षापासून बोटीवर काम करतायत? 1 वर्ष. 1 वर्ष राम पाटलाच्या बोटीवर. समुद्रात किती वर्ष काम करतायत? समुद्राला सुरुवात कधीपासून केली? 15 वर्ष झाली. मग आता तो कुठली मासेमारी करू शकतो? मी माझी मच्छीमारी ह्याची करता, हायदाची. हायदाच्या बोटीवर जाता, हायद मारत जाता. अजून कुठले धंदे करू शकतो तू? आता दादाचा धंदा करता, म्हणजे मच्छी मारा असेल तर बादशाचा धंदा. 15 ते 20 वर्ष तुझा अनुभव आहे. हा. ना? हां. तर फ्रेंड समोर जी दिसत आहे ती आहे श्रीवर्धनची लाईट हाऊस. तिला बत्ती बोलतात. तर ती आपल्याला समोरच दिसत आहे. ती माझी छोटीशी बत्ती आहे. त्या बत्तीला बघायसाठी आपल्याला दुर्बीण लागेल. अशी छोटी बत्ती आहे. पण तिची लाईट आहे जी आपण ज्या एरियात असतो त्या एरियापर्यंत ती लाईट थोडीफार दिसते. या पुढे गेल्यानंतर ती बत्ती गायब होते. आणि हे जे जेट्टी वगैरे दिसत आहेत समोर हे होत आहे जीवना बंदर जेटीचा काम चालू आहे. 1-1.5 वर्षानंतर आपल्याला इथे इमारत वगैरे सर्व पाहायला मिळतील. आणि भरपूर मोठी अशी आपल्याला जेटी पाहायला मिळेल इथे. तर आत्ताचा हा नजारा पाहून ठेवा. नंतर अपडेट झाल्यानंतर आपल्याला इथे काय असं पाहायला मिळणार नाही. तर हे आहे पूर्वीचे जीवना बंदर. आणि हे जे वर टाकलेले आहे त्याचं काम चालू झालेलं आहे. लवकरच आपल्याला भव्य जेटी पाहायला मिळेल जीवना बंदरची. हे आहे जीवना बंदर. हॅलो. हे समोर दिसते जीवना कोलीवाडा आहे आणि हे जीवना बंदर जेटी आहे. समोर आपल्याला पाहायला मिळत आहे श्रीवर्धन बीच. पूर्ण भर करीत इथपर्यंत आलेले आहेत. ते पूर्वी पूर्ण खडक होता. खडक फोडीत भर टाकलेली आहे.
नंतर आपल्याला भरपूर इथे बदल पाहायला मिळणार आहे. या जीवनाबंदरची जेटी सर्व होड्या आता मासे घेऊन तिकडे लागलेले आहेत खाली करण्यासाठी. आपली होडी तिकडेच लागणार आहे. कृष्ण मंदिरात चाले काकडारती भल्या पहाटे भक्त वंदन करती. फ्रेंड्स, व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हा गाव माझा शिव